राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत बोचरी आणि थेट टीका केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत बोचरी आणि थेट टीका केलेली आहे। पंतप्रधान मोदींनी देशात अच्छे दिनचे आश्वासन दिले होते, पण आता परदेशात जाऊन ते देशाला बुरे दिनसाठी तयार राहण्यास सांगत आहेत आणि असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलेला आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की पंतप्रधान मोदींनी 12 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर भारतात काहीही न बोलता थेट नेदरलँडला जाऊन आता बुरे दिन येणार आहेत, तयार रहा असे वक्तव्य केले। जर वाईट दिवस येणारच आहे तर ते नेदरलँडला जाऊन सांगण्याची काय गरज होती? भारतात येऊन जनतेला वस्तुस्थिती सांगायला हवी होती, असा थेट सवाल आता आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे। पंतप्रधानांच्या या इंधन बचतीच्या आव्हानावरून आणि परदेश दौऱ्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून विरोधकांनी सरकारला आता धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे।